बस स्टँडवर भीक मागून जगणारा असेल, इटा मातीच्या घरात राहणारा असेल, सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात राहणारा असेल, हवेलीत राहणारा असेल, सोन्या चांदीच्या घरात राहणारा असेल, गावाचा मालक असेल, तालुक्याचा मालक असेल, जिल्ह्याचा मालक असेल, राज्याचा मालक असेल, देशाचा मालक असेल, पण एक ना एक दिवस त्याच्या शरीराची माती निश्चित ठरणार आहे. शिकलेला असेल, 10-5 वर्ग शिकलेला असेल, ट्रकनं पुस्तकं पाठ करणारा असेल, काय त्याच्याकडे पद असतील नसतील, पण एक ना एक दिवस बेटा तुला फुकायचंय. विठाला विठाला विठाला. शरीराची होय माती कोणी नाही ती सांगाती. गिरगावकर बकबक करायला याला एक दिवशी फुकायचंय. प्रत्येकाला मृत्यूचा बॉन्ड आहे, तारीख आहे, पण त्या तारखेवर लेबल लावलेले ते फक्त 3च लोकांना दिसत आहे. ज्याला मरायचंय त्याला दिसत नाही, ज्यानं ज्याच्यासाठी कमीलंय त्याला दिसत नाही. दिसतंय फक्त 3च लोकांना, ज्याच्या कृपेने जग चालतंय त्याला. आणि 2 पैकी अजून एक नाव सांगतो, त्याचं नाव कालदंड. तिसऱ्याचं सांगायला मी भूत नाही घेतलं. विठाला विठाला प्रत्येकाला एके दिवशी शरीराची माती का, कारण अंत्यविधी ठरलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 3 प्रकारचे अंत्यविधी सांगितले, प्रचलित 2 आहेत. आपल्या राज्यात काही लोकांना तिसरा अंत्यविधी माहित नाही. एक अंत्यविधी आहे दहनविधी, फुकणे. दुसरा अंत्यविधी आहे दफनविधी, मातीत गाडणे. आणि तिसरा अंत्यविधी या पवित्र देशामध्ये एक तिसऱ्या प्रकारचा अंत्यविधी या शरीराला सजवतात आणि एका पवित्र गंगेत सोडून देतात. 3 प्रकारचे अंत्यविधी. बाकीच्या देशात 9 प्रकारचे सांगितले. आपल्याला कशाला इचकायचं दुसऱ्याचं? घरच्याचा विटन, शेजाऱ्याचा भांगनीट. आपल्याकडे 3 आहे. पाण्यात टाकलं तरी त्याचं विघटन होतंय, मातीत टाकलं तरी विघटन होतंय, आणि विस्तवात टाकलं तरी विघटन होतंय. आता काही जरी केलं तर ज्यांचं गोड जेवण आहे ते चित्राच्या व्यतिरिक्त बघायला भेटत नाहीत. ज्ञानोबरायचा पुरावा आहे. कलेवर घातला करंडा. कलेवर म्हणजे शरीर. कापूर सर्वांना ज्ञात पदार्थ आहे, ज्वलनशील पदार्थ आहे कापूर. कापुराच्या वाती उजळल्या जोगती ठाईची समाप्ती झाली जैशी. तेव्हा अग्नी कर्पुराची मिळी काय उरली ती काजळी.
कापराची आणि अग्नीची संगत झाली की कापूर दिशेनं असा होतोय. तसं या शरीराचं आणि आत्म्याचं कनेक्शन बाजूला झालं रे झालं की याला प्रेत म्हणतात. शरीर आणि आत्मा बाजूला होणं ही माळ तुटती चोखोबरायचा पुरावा आहे. तुटला सात कोना, तुटला सात कोना, तुटला सात कोना, तुटला सात कोना. आयुष्याची माळ तुटत असती का त्या दिवशी या शरीराला प्रेत म्हणतात. प्रेत म्हणायचं. संत शिरोमणी चोखोबाऱ्यांचा पुरावा आहे. तुटला आयुष्याचा दोरा हिर वाहूगा पसारा. ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असती त्या दिवशी या पृथ्वीवर जितके देश आहेत का, नुसता एक देश सांगत नाही, पृथ्वीवर जेवढे देश आहेत का या सर्व देशातला जगातला कुठलाही विद्वान आला त्याच्या बापाची टप्पर नाही माणूस उठवायची. विठाला 2-4 वर्ग शिकलेलं पांचट मला एके दिवशी भेटलं. त्याचं नाव नाही सांगत मी, त्याचं नाव त्याची बायको घेत नसेल, मी कशाला घेऊ. 2-4 वर्ग शिकलेलं होते एक पांचट. ह्यांनी खूप लोक पाहिले, काही रावणाला ओव्हरटेक केलेली पाहिले. रती मारती 2439 गाव आजचं माझं महाराष्ट्रातलं पूर्ण होतंय. किती पाहिले असतील मी रती मारती. मला म्हणला महाराज तुम्ही सरळ म्हणता शरीराची वय माती तुटला आयुष्याचा दोरा. अरे म्हणलं पांचट आहे, माझं वाक्य नाही रे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव ठाव स्मशानीचा. माझ्या तुकोबारायांचं वाक्य, माझ्या चोखोबारायांचं वाक्य, माझ्या नरहरी महाराजांचं वाक्य. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, अष्टादश संतांचं वाक्य एके दिवशी मारावं लागते रे. ते म्हणलं महाराज जगात नंबर 1चा विद्वान डॉक्टर माझा काका आहे. जगात नंबर 1चा डॉक्टर विद्वान माझा काका आहे. म्हणलं मला आणतो का तो काका मरणार नाही का. जगातला नंबर 1चा डॉक्टर जरी असेल पण त्या सुद्धा डॉक्टरला एके दिवशी मरायचं रे. वैद्य
माणसं वाचवायचं औषध जर डॉक्टर नावाच्या व्यक्तीकडे असतं तर विटेवरच्या मालकाच्या पाया पडायची काय गरज पडली असती? जय देव जय देव जय डॉक्टर साहेब. डॉक्टर वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण डॉक्टर देव आहे हेही म्हणायचं नाही. विठाला ज्या दिवशी सर्व शक्ती संपदा त्या दिवशी डॉक्टर सुद्धा कपाळाला हात लावतात. दादा मी माझ्या बुद्धीच्या कौशल्याने अतूट प्रयत्न केले रे, पण मारायचं का वाचायचं त्याच्या हातात आहे. विज्ञान नावाची शक्ती सुद्धा हात टेकती. काय चालतं तिथं माणसाचं? तुटला आयुष्याचा दोरा, एर उगा पसारा, बाकी सगळा पसारा ठरतोय. प्रत्येकाला मारायचे एके दिवशी. ज्या दिवशी आपण जन्माला येतो का मायबाप, ब्राह्मण कुंडली लिहित असतील, ज्योतिष्यकार भविष्य सांगत असेल, ते कितपत लिहितात कितपत भविष्य सांगतात मला ते म्हणायचं नाही, पण माझ्या नाथ बाबाचं आयुष्य ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशीच काळ वाट पाहतोय. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा व्हायला बरं आश्रम महाराज. ऐकायला माझं आले तुमचं नाही. विठाला नका तालुका मोठा, पण कलेक्टरला कळत नाही मग कुठं बसा. आतापर्यंत जे जे वाया गेलेत का ते संचयनच वाया घातले. विठाला गेली आमची हवा. आता काय सांगायचं कीर्तन. विठाला विठाला वळवळ करू लागली सुना. आता सासू आली की बसली गपची. विठाला विठाला माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात जन्मले थे बाळ त्याची वाट पाहे का. बापू ज्या दिवशी जन्म होतो ना त्याच दिवशी काळ वाट पाहतोय. शरीराची होय माती किती मोठ्या लोकांची. एके दिवशी यम जयंतीच्या घरी गेला. जयंती नावाची इंद्राची कन्या आहे. तिच्या घरी गेला. कालदंड गेला. यम शब्द चुकून आला माझ्या तोंडातून. कालदंड, कारण जगात काळ काय 22 लोकांकडे पद आहे ते. आपण फक्त कालदंड बघू. आणि जयंतीच्या मालकाला सांगितलं सन्माननीय आदरणीय सिंहलदीपाचे अधिपती तुम्हाला प्रणाम. मी यमधर्मांकडनं आलोय. जी परवाला दुपारी तुमची पत्नी मरणार आहे. ठीक, काय हरकत नाही. हे पत्र बर. कालदंड निघून गेला.
जयंतीच्या मालकाने सेवकाला अमरपुरीमध्ये इंद्राकडे एक व्यक्ती पाठविला. तो सुमिध्य नावाचा सेवक होता. तो इंद्राच्या जावयाचा सेवक आहे. इंद्र कोण माहिती? 33 कोटी देवाचा राजा, ग्रामपंचायतचा सदस्य नाही, सोसायटीचा मेंबर नाही, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान हे नाही. हे बटन दाबून कोण्या दिवशी मारायचे का? हे खालच्या ढवळ्या कपड्यावर हे बटन दाबून कोण्या दिवशी मारायचे का? हे ज्याच्या हातात त्याला इंद्र म्हणतात. तो 33 कोटी देवाचा राजा आणि त्याच्याकडं जावयाचा सेवक गेला आणि सांगितलं, सन्माननीय आदरणीय देवेंद्र, म्हणजे इंद्र बरं, देवेंद्र नाव म्हणल्यावर तुम्हाला दुसरं सुचलं असेल. वरचे 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 अमरपुरीचा राजा. बाबा मी खालच्या ढवळ्या कपड्यावाल्याला चोंभाळीत बी नाही आणि त्याला वरखंडे बी हानीत नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. आमच्या लोकांना कधी कधी पुढारी असला की लय चोंभाळायचा ना, 4-2 हजार पाकिटात घ्यासाठी. पठ्ठ्या चोंभाळीतच नाही, खपक्या पायी की पाईप मला पाहिलाच त्याचा विठाला मला नंबर 1चा सगळ्याचा बॉस पंढरपुरात आहे, त्याला चोंभाळायचं. मग बाकीचे सगळे गिरगावकरला चोंभाळतील आणि त्याला चोंभाळायचं सोडून यायला चोंभाळीत बसले की मग वरखंडे हाणतील. विठाला मालक तुमची मुलगी परवाच्या दिवशी दुपारी 12 वाजता मरणार. बाबा इंद्रानं डोळे लाल जरत केले आणि त्या व्यक्तीला सांगितलं, अरे तुला लाज वाटत नाही? कोणाची मुलगी मारतो तो? देवेंद्र आणि इंद्र 33 कोटी देवाचा राजा आहे, माझी मुलगी मारतो तो. ते बोलले, साहेब माझं काय चुकतंय? माणसं मारायचं काम तुम्ही माझ्याकडे दिले ना, कालदंडाकडे. होय, तुला लाज वाटत नाही कोणाची मारायला म्हणून? ते म्हणलं, मला लाज वाटण्याचा प्रश्नच नाही ना मालक. सही तुम्ही केली तिच्या नावापुढे ह्या दिवशी मार म्हणून, तुमची स्वाक्षरी आहे ना पुढं. बरं तुमची सही दुसऱ्याला करता येत नाही. इंद्र ज्या शाहीनं सही करतोय ती शाही भोगावती नावाच्या नदीच्या पाण्याची असते, ते पाणी इकडे भेटत नाही बाबा. मग तुमची स्वाक्षरी आहे, तिथी आहे, वार आहे, तारीख आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही दखल घेतलेली आहे. ठीक आहे म्हणले, गार झालं इंद्र. पण इंद्र म्हणला, एक काम कर, 33 कोटी देवाच्या राजाची पोरगी या नात्यानं 5-50 वर्ष तिचा फॉर्म सगळ्या फॉर्मच्या खाली घाल. असं कधी कधी होतं बरं का, आपलं तुपलं. पण कालदंड म्हणला, मी 100 वर्ष मरू दिलं नसतं, पण तुमच्या मुलीच्या मृत्यूचा कागद सगळ्या देवाईनं पाहिलाय. यक्षाने पाहिला, किन्नरांनी पाहिला, उदाहरणार्थ विरोधी पक्षानं पाहिलाय. आता उघडं पडणार ते कसं शक्य? मी जर तुमच्या मुलीचा मृत्यू टाळला तर उद्या एखादा देव म्हणील माझी आजी मरू देऊ नको, कोणी म्हणील माझा मामा मरू देऊ नको, कोणी म्हणील माझा काका मरू देऊ नको, कोणी म्हणील माझी मावशी मरू देऊ नको, कोणी म्हणील माझी मेहुणी मरू देऊ नको. आमच्या पदाला काय किंमत आहे? गोट्यात खेळायच्या का बी नुसते? इंद्र म्हणला, ठीक आहे बाबा, मारायची ना 12:30ला मार. निर्णय संपला. परत आले सुमित्रे, आई साहेब कालदंडाची आणि तुमच्या वडिलाची चर्चा झाली, तुमचा मृत्यू परवाला निश्चित आहे. म्हणजे एक दिवस गेला, उद्या दुपारी निश्चित आहे. पण बाई हुशार होती, जयंती नाव होतं तिचं. तिच्या भावाचं नाव जयंत होतं, आईचं नाव शुची होतं, वडिलाचं नाव इंद्र. पण सध्या आई अमरपुरीत नव्हती, गोकुळात होती. इंद्राची शुची नावाची पत्नी राधा या रूपानं गोकुळात प्रविष्ट होती. शरीराची वय माती सांगते आम्ही. आणि जयंतीनं सांगितलं, मालक म्हणजे पतीला म्हणली, एक काम करा, माझे वडील माझा मृत्यू वाचू शकत नाहीत, पण माझी आई वाचू शकते. माझ्या आईकडे हे मृत्यूचं पत्र कोणीतरी पाठवून द्या. सुमित्रे म्हटला, मी जातो. त्याचा आणि ब्रह्मदेवाचं फार घनिष्ठ संबंध होता, जवळचं जवळीकतेचं नातं होतं. म्हणजे सोयरा असेल ते मला काही सांगायचं नाही, पण प्रेमाचं नातं अत्यंत जवळीकतेचं होतं. ब्रह्मदेवाने स्वतःचा हंस सुमित्रेला बसण्यासाठी दिला. हंसावर बघतो 14 लोक बसायचे, त्याच्यापैकी बायका 2 आणि 12 माणसं. 14च्या नंतर कोणी हंसावर बसलं नाही माझ्या वाचण्यात बरं का. एखाद्याला 15 माहित असेल मी त्याला गुरु करतो. विठाला विठाला विठाला
श्लोकामध्ये गोकुळ नावाच्या गावात बाबा तो सुमिध्य नावाचा शेवटपत्र घेऊन आला. ते पत्रक आल्याच्या नंतर राधेनं ते पत्रक वाचिलं. कोण राधा? ब्रह्मांडाच्या मालकाला जिनं भक्तीच्या बळावर विकत घेतले. पैशाच्या नाही, भक्तीच्या बळावर विकत घेतले. ती राधा. 6 बायका एवढ्या श्रेष्ठ जन्माला आल्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. 6 महिला की त्यांनी विश्वाच्या मालकाला विकत घेतलं. त्याच्यापैकी दोघींची नावं सांगतो. एक राधा आहे, दुसरी मीरा आहे. जन्मभराच्या श्वासा इतके मोजिले मी दाम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. ह्या दोघी 4 घरी गेल्यावर पहा कोण कोण होत्या त्या. राधेनं पत्रक वाचिलं आणि सांगितलं सुमिध्या जावयाचा सेवक आहे. सेवा काय करू? ते म्हणलं आईसाहेब काय सेवा करता? 4 वाजलेत आजचे, संध्याकाळची दिवस मारायची 4 वाजले. उद्या सकाळी 12 वाजता तुमची कन्या जाणार, याचं दुःख नाही तुम्हाला? आहे सुमिध्या, पण करू काय? हे पत्रक माझ्या मालकाकडे घेऊन जा, इंद्राकडे. ते म्हणलं त्यांची सही इथं, मुलगी मारा म्हणून त्यांनी सही केली. त्यांचा काही इलाज चालत नाही तिथं. राधेनं सांगितलं जिचा पती मृत्यू टाळू शकत नाही ते मी काय टाळणार आहे? ऐका ना म्हटले, तुमच्या पतीनं का सांगितल्यावर यम ऐकतो. तुमच्या पतीनं काम सांगितल्यावर यम ऐकतो. आणि तुमचा पती ज्याला सांगतोय त्याला देव ज्याला सांगतोय ते तुमचा पती आहे. तुमच्याकडे येण्याचं कारण सांगितलं. राधेकडे का गेले सुमित्ते? इंद्र यमाला काम सांगतो आणि इंद्राला काम कोण सांगते? विटेवरचा जगाचा बाप. इंद्र यमाला काम सांगतोय आणि तुमच्या मालकाला जगाचा मालक विटेवरचा बाप काम सांगतोय आणि विटेवरचा बाप तुमचा ऐकतोय. जगाचा मालक तुमचा ऐकतोय, तुमच्या मालकाचा ऐकत नाही आणि म्हणून तुमच्या मुलीचा प्राण वाचू शकतोय. ठीक आहे सुमित्या. लागलीच देवाला आमंत्रित केलं. राधेचा गोपीचा निरोप आल्याबरोबर ब्रह्मांडाचा मालक धावत आला लक्ष्मीसह. लक्ष्मी आणि जगाचा मालक ज्या वेळेला राधेच्या पुढे, त्यावेळेला राधेनं पदराची वटी केली. लक्ष्मीनं देवाला बाजूला घेतलं आणि सांगितलं, भगवान ऐका, उभ्या आयुष्यात जिनं कोणाच्याच पुढे हात पसरला नाही, उभ्या आयुष्यात जिनं कोणाच्याच पुढे हात पसरला नाही, ती गोपी तुम्हाला आज मागते, तिला काय पाहिजे ते देऊन टाका. भगवंतानं सांगितलं, लक्ष्मी ती जर म्हणली माझ्या साऱ्या धुण्यासाठी लक्ष्मी द्या तर मी तुला देऊन टाकतो तिची दाशी म्हणून. लक्ष्मीने सांगितलं काय हरकत नाही, मी तिची दाशी होते. भगवंतानं सांगितलं जर काही सेवा करण्याचा योग असेल तर मी राधेची सेवा करीन. पण ती काय मागते ते आपल्याला अजून माहित नाही. भगवान जवळ आले, राधा रडत होती. काय पाहिजे राधे? देवा काहीच मागितलं नाही आतापर्यंत, पण एक देऊन टाका. उद्या दुपारी 12 वाजता माझी कन्या मृत्यू पावणार आहे. या महाराजची विठाला विठाला माझी उद्या दुपारी 12 वाजता मुलगी मरणार आहे. बघ राधे, भगवान रडू लागले. राधे तुझी कन्या उद्या 12 वाजता जाणार? होय प्रभू. देव रडत असताना राधेनं स्वतःच्या पितांबराने विश्वाच्या मालकाचे डोळे पुसले. प्रभू तुम्ही रडणं हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही जगदानंद कंद जगतपती. माझं उत्तर आहे ह्या फॉर्मवरचा मृत्यू टाळायचा आहे माझ्या मुलीचा. लक्ष्मीनं बाजूला घेतलं आणि देवाला सांगितलं, देवा सेवा करण्याचा योग आहे, वाचवा तिची पोरगी वाचवा. भगवंतानं लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी तुला कोण्या शब्दात सांगू, ही ताकद माझ्यात नाही ग, मला का बेजार करते. राधेनं भगवंताचे पाय धरले, हंबरडा फोडून रडू लागली. भगवान उभ्या आयुष्यात काहीच मागितलं नाही, एकच काम सांगते, माझ्या मुलीचा प्राण वाचवा. ब्रह्मांडाच्या मालकाच्या पितांबरात कोट्यावधी सूर्याचं तेज आहे. ब्रह्मांडाच्या मालकाच्या पितांबरात कोट्यावधी सूर्याचं तेज आहे. हा तेजस्वी पितांबराचा कोपरा बाजूला केला आणि जगाच्या बापाने राधेचे डोळे पुसले, सांगितलं, राधा मला माफ कर, तुझी मुलगी वाचवायची ताकद माझ्यात नाही.
जर ती ताकद माझ्यात असती तर 7व्या अवतारात मी ज्याचा मुलगा आहे, मी देव आहे आणि देवाचा बाप राजा दशरथ आहे, ज्याच्या पोटी जगाचा बाप जन्माला आलाय, जगाच्या बापाचा बाप मरतोय. वाक्य ऐकलं ना? दशरथ राजा जगाच्या बापाचा बाप आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कोठे. जिथं विज्ञान बी काही उडी हाणू शकत नाही. पाऊस पाडायचा कोणाच्या हातात आहे? त्याच्या. विज्ञानातली माणसं किती एका जागेवर आल्यावर पाऊस पडन? नाही पडू शकत. अजून 3 गोष्टी कोणाच्या ताब्यात दिल्या नाही, जन्म, मरण आणि निसर्ग. हे त्यानं त्याच्याच हातात ठेवल्या, विटेवरच्या मालकानं. एवढा चतुर आहे. मग ह्या 3 गोष्टी ज्याच्या ताब्यात आहेत तो दशरथ राजाचा पुत्र. राधे, मी माझ्या बापाचा मृत्यू टाळू शकत नाही, मला तुझ्या मुलीचा मृत्यू कसा टाळता येईल. आणि जयंती मृत्यू पावली शरीराची होय वशिला होता. पावर आपला असून असून वशिला किती असणार आहे? डायरेक्ट जगाच्या मालकाच्या जवळ वशिला बाबा, तरी प्राण वाचू शकत नाही. काय कथा आहे आपली? एका बाईला बाबा 2 मुलं जन्माला आली. बाई अधिकारी होती. एका मुलाचं नाव गरुड आणि एका मुलाचं नाव अरुण. लेकरं सगळ्यालाच होते, पण बऱ्याच जणीचे लेकरं बस स्टँडला फुटाने खाते वासिवणी म्हणून. त्या बाईचे लेकर अधिकारी लेकर. किती अधिकारी लेकर? जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणाचा रथ हाकला बाबा एकानं, त्याचं नाव अरुण. आणि एकानं जगाच्या मालकाला पाठीवर घेतलं, त्याचं नाव गरुड. किती अधिकारी लेकर असतील कल्पना करा. आणि एके दिवशी सभा भरली. सभा ती सत्यलोकात असेल, ती वैकुंठात असेल, ती कैलासात असेल किंवा अमरपुरीत असेल, पण 4 ठिकाणी एका ठिकाणी सभा भरली. आपल्या सुद्धा सभा भरतात ना, हिवाळी अधिवेशन, उन्हाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन. तसं वरचं सुद्धा अधिवेशन असतं देवांचं. 33 कोटी देवता. गरुडाने सकाळी लवकरच आटपला आणि सांगितलं, आई मला गडबड आहे. आईने विचारलं, आज काय गडबड आहे बाबा? अगं मला सभेला जायचं. कुणाची सभा आहे? सर्व देवता आज एकत्रित येणार आहेत. आईने सांगितलं, गरुडा हे काय ऐकतो का माझं? काय ग माय? काय ग माय? अरे बाळा, तू देवाला पाठीवर घेतोस आणि म्हणून कधी कधी जाता जाता आपल्या घरून देवाला घेऊन जातोस, उतरतोस खाली. कधी कधी देवाचं दर्शन होते रे, पण सर्व देवतेचं दर्शन होण्याचा आजचा योग आहे. तुझं म्हणणं काय आहे? मला असं वाटते तुम्हाला त्या सभेला घेऊन जा, की जेणेकरून सर्व देवतेचं मला दर्शन होईल. मातृभक्त होते गरुड. आईला पाठीवर घेतलं आणि त्या देवाच्या सभेला गरुड घेऊन गेले. पण तिथे गेल्यावर बाबा अडचण आली. एक असा सुंदरसा मंडप दिलेला, त्याला कंपाऊंड सगळं केलेलं आणि बाहेर एक बोर्ड लावला होता. त्या बोर्डावर असं लिहिलं, या कार्यक्रमामध्ये महिलांना प्रवेश निषेध. या कार्यक्रमामध्ये बायकांना येता येणार नाही. आता ते काय येता येत नव्हतं ते मला नाही इचकायचं. तुम्हाला इचकायचं असेल तर पुराण पहा. तिथे गेल्याच्या नंतर गरुडानं सांगितलं, आई तुला आणलंय ग, पण मध्ये येता येत नाही. ठीक आहे बाळा, मी थांबते इथं. गरुड आतमध्ये गेल्याच्या नंतर गरुडाची आई चोपदाराला बोलू लागले, हे चोपदार मला मध्ये जायचंय. ते म्हणलं, आई नाही जाता येत. तुला माहित नाही मी गरुडाची आई आहे म्हणून? जगाच्या मालकाला माझा मुलगा पाठीवर घेतोय, मी कोणाची आई माहित नाही?
ते म्हणलं आई मला सगळं माहिती आहे, जगाच्या मालकाला तुम्ही तुमचा मुलगा पाठीवर घेतो ना, जगाच्या मालकाचा सेवक आहे इतकंच आहे ना. तेव्हा ती लक्ष्मी बाहेर उभी आहे. जगाच्या मालकींना जर मधात जाता येत नाही तर तुम्हाला कसं जाता येईल? थांबावं इथं थांबावं. एका गावात प्रथा आहे, बायका लग्नात जात नाहीत. काही झालं असेल, मंडप जळाला असेल, 10-5 बायका मेल्या असत्या म्हणून त्या गावात प्रथा आहे, बायका बिराड घरावूनच लग्न लावतात. अशी प्रथा आहे बरं. ते गावाचं नाव बी सांगेल तुम्हाला. सगळे मंडपात जातात पण बायका मंडपात जात नाही, बिराड घरावून अक्षता टाकतात. आता ते सगळ्या परिसरातल्याला माहित होतं, पण एक पाहुणी उचकानी म्हणजे जरा शहाणी, एक पाहुणी जरा शहाणी होती. ती म्हणली बाई मी मंडपात जाणार. सगळ्या जणी बायकाने सांगितलं नवरदेवाची माय घरून अक्षता टाकायली, तू काऊन येडेवाणी करायली? जिथं नवरदेवाची माय मंडपात जात नाही तू काऊन शानपणा करीत, तेव्हा ती गपचिप बसली. उग फुकट कळली शेंडी वळवळ. गरुडाच्या आईला चोपदारानं सांगितलं बाई लक्ष्मी बाहेर उभी आहे, तुम्ही कशा मधात जाता येईल? ठीक आहे मी थांबते इथं. थांबल्या सभा सुरू झाली आणि सभा सुरू व्हायच्या वेळेच्या आधी 2 मिनिटांनी एक देव आला. त्या देवाचं नाव आहे यम. शरीराची माती सांगतो, उदाहरण क्रमांक 2. देव आलाय. देव आल्याच्या नंतर तो यम नावाचा देव. आता यम नावाच्या देवाला सफारी नाही, बोलेरो नाही, इनोव्हा नाही, पजेरो नाही, स्कॉर्पिओ नाही, इंडिका नाही. त्याला बसायला लय सुंदर वाहने हाल्या. रेड्यावर बसून यम आला आणि त्याचं वाहन सोडून देता येत नाही, बांधावं लागतं. ज्या झाडाच्या सावली खाली गरुडाची आई विनता बसली त्याच झाडाच्या बुडाला यमानं त्याची गाडी बांधली, ती रेड्या. आणि गाडी बांधता बांधता पाहिलं गरुडाच्या आईकडं आणि गालातली गालात हसला. खरं तर हसायला नव्हतं पाहिजे. बायका 4 हसल्या मातीत गेल्या, माणसं 8 हसले फुकून दिले. बाईनं पुरुषाला कधीच हसायचं नाही आणि पुरुषानं बाईला कधीच हसायचं नाही. जिला ऊन लागू नये, रस्त्याला आल्यावर तिला ऊन लागू नये म्हणून भगवान सूर्यनारायणाला माझ्या जगाच्या मालकानं आदेश दिला, द्रौपदी ज्या वेळेला उन्हात येईल त्यावेळेला तिला ऊन लागू द्यायचं नाही. म्हणून द्रौपदी रस्त्यावर आली की सूर्य ढगाखाली जात होता. किती अधिकार असेल द्रौपदीचा, पण विनाकारण द्रौपदी एका पोराला हसली म्हणून भर सभेत उघड व्हायची वेळ आली. काय गरज नव्हती द्रौपदीला हसायची बरं का. मी सांगत नाही बरं का, पुराण सांगते. द्रौपदीला नाव ठेवण्याची गिरगावकरची काय टक्कर आहे, पण पुराण सांगते हसली द्रौपदी. मग द्रौपदी सारखा जगाचा मालक तिचा पाठीराखा भाऊ आहे तर तिला उघड व्हायची वेळ येते तर आपण हसल्यावर तर आपल्याला दुपारा फुकीन कोणी. हसायला नाही पाहिजे. यम सहज गालात ती गालात हसला, पण यमाचं हसणं आश्चर्याचं होतं. त्याचं काही हसणं नव्हतं, आश्चर्याचा धक्का बसला. अरे बापरे, इथं कसं काय. पण यम आपल्याकडे बघून हसल्यामुळं विनतेला सारखं असं मनात बोचत होतं, घर करीत होतं. 5-4 मिनिटं गेल्याच्या नंतर तिने चौकदाराला सांगितलं, चौकदार मला मध्ये काही जायचं नाही, पण माझा मुलगा गरुड नावाचा माझा मुलगा मध्ये, आणि त्याला एकच जाऊन सांग की 2च मिनिटात तुझ्या आईनं बोलिले किंवा 0 मिनिटात काही सेकंदात तात्काळ तुझ्या आईनं तुला बाहेर बोलिले. गरुड मातृभक्त असल्यामुळे चौकदाराने वाकत वाकत जाऊन कानात सांगितलं आणि काही सेकंदात अर्ध्याच्या मिनिटाभराच्या अंतरात गरुड वापस आले. आईला विचारलं, आई तुला घाम येतोय ग, काय दुःख आहे तुला? काही नाही रे. माझ्याकडे बघून यम हसला. आवाज थोडासा मोठा. यम माझ्याकडे बघून हसला. तर गरुड म्हणला, कोण यमड्या का? कोण यमड्या? यमड्या? आई म्हणली, जास्त मागं बाया ओढू नको, खूप मागं वाड्या फाटत असतात, जास्त ओढू नकोस, फाटत असतात जास्त मागं वाड्या. आई कोण यमड्या हसला. अरे यमड्या यमड्या म्हणतो, तुला लाज वाटत नाही? त्याला यमड्या म्हणतो? अरे जगाला खाणारा काळ येतो, त्याला तो सामान्य समजतोस. आई तू येडी आहेस का काय? ते जगाला खात असेल, पण त्याला आदेश देणारा कोण आहे? विटेवरचा बाप. मग मी त्याला पाठीवर घेतोय ना, यमाचा बाप माझ्या पाठीवर आहे ना, मग तुला काय भीती आहे? पण काही मन गरुडा, मला तुम्ही शंकाच वाटते रे. नेमकं करायचं काय? मला हिमालयाच्या पायथ्याला नेऊन घाल. तिथे एक सुंदरशी सूक्ष्म दरी आहे, ती दरी फार शीतल आहे आणि तिथे मला नेऊन घाल. बाबाजी, गरुडाला आईला नेऊन घालण्यासाठी काय पेट्रोलची गरज नाही, ब्रेकर पाहायचे नाही, खडे पाहायचे नाही, टोल नाका पाहायचा नाही, रेल्वे गेट पाहायचं नाही. 11 सेकंदात आई तिथे नेऊन घातली. 11 आईला तिथे नेऊन घातलं आणि 11 सेकंदात पुन्हा परत आली. सभेला हजर. सभा आटोपली. सर्व देवता आपापल्या वाहनात बसून निघू लागल्या.
पण गरुडाला जरासा गर्वच झाला, तात धरला, काट काढा यमाचा. यमाच्या पाठीमागच गरुड आहे. ज्या वेळेला यम त्या झाडाला बांधलेला रेड्या सोडतो त्यावेळेला गरुडानं यमाला गचंडी दिली. ए यमड्या, ए यमड्या. तर गरुड यम म्हणला, जरा गरुड महाराज जरा हिशोबान झटके द्या. मोठ्या माणसासोबत आहेत म्हणून तुम्ही गरीबाला अशी झटके देऊ नका. मोठ्या माणसासोबत राहणाऱ्या माणसानं गरीबाला मानलं पाहिजे, नाही तर मोठ्या माणसासोबत राहणाऱ्यानं गरीबाला जर नाही मानलं तर मोठा पडल्यावर लोक त्याला नदीला हानीत असते. मग मोठ्या संघ राहणाऱ्या माणसानं जरा गरीबावर दया केली पाहिजे. आणि जगाचा मालक तुझ्या पाठीवर बसतो म्हणजे तू यमाला झटके द्यायला लागलास. हे म्हणला, मला तसा गर्व नाही. माझ्या आईकडे बघून का हसला? शंकेचं उदाहरण आहे, कारण आहे म्हणजे मी हसलो नाही, मला आश्चर्याचा झटका बसला म्हणून गालावर खळी उमटली. असं तुझ्या आईला हसल्यासारखं वाटलं. मी याच्याकरता गालावर खळी उमटली माझी, की मला आश्चर्याचा धक्का असा बसतोय की तुझ्या आईचं मरण 5च मिनिटात हिमालयाच्या पायथ्याला होतं आणि ही इथं कसं काय? तुझ्या आईचा मृत्यू 5च मिनिटात हिमालयाच्या पायथ्याला आणि ही इथे कसं काय? मी याच्याकरता हसलोय. यम म्हणला, तिथं तर मॅच नेऊन घातली. मग बघून या तिथं काय सत्यनारायण झालाय. हे 11 सेकंदात पुन्हा तिथं पोहोचले गरुड महाराज. तर दरी कोसळली बाबा आणि गरुडाची आई चुरा झाली. पांढऱ्या कपड्यात आईचं प्रेत बांधलं, भावाला निरोप केला. तो भाऊ म्हणजे अरुण. त्यावेळेला 3 तास रात्र शिल्लक झाली. त्यावेळेला 3 घंटे रात्र शिल्लक झाली. कशामुळे माहितीये? या 3 तासात आईचा अंत्यविधी करायचा होता आणि देवाला प्रश्न विचारायचा होता. एक जण म्हणला, याच्या आईचा मरण्याचा आणि रात्र 3 तास वाढण्याचा काय संबंध आहे? कारण सूर्यनारायणाचा रथ अरुणाच्या व्यतिरिक्त कोणालाच हाकता येत नाही. सूर्यनारायणाचा रथ अरुण नावाच्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त कोणालाच हाकता येत नाही. म्हणून सकाळच्या काकड्यात सूर्योदय झाला म्हणत नाही. उठारुणोदय प्रकाश झाला, झाला. उठा सूर्योदय म्हणत नाहीत, कारण अरुण हा समोर आहे आणि त्या अरुणाकरता 3 तासाची रात्र शिल्लक आहे. एका ठिकाणी पुन्हा सांगितलंय, पण जाऊ दे, एक पुरावा सापडा मला पुरे. अरुण आले, गरुड आईचं प्रेत घेऊन. वैकुंठ नावाची नगरी भगवंताची, माझ्या विटेवरच्या बापाची नगरी आहे. ती जगाच्या मालकाची नगरी आहे आणि जगाच्या मालकाच्या दारामध्ये हे आईचं प्रेत घेऊन दोघं सुपुत्र बसलेत. देवाला निरोप मिळाला. अरुण आणि गरुड आलेत. भगवान बाहेर आले. अरुणाच्या आणि गरुडाच्या जवळ बसले. दोघांचे डोळे पुसले. बाळा रडतात, चला आपण आईचा अंत्यविधी करू. पण गरुडाने अरुणाने सांगितलं, देवा उभ्या आयुष्य अरुण म्हणतोय, मी सूर्यनारायणाचा रथ हाकलाय. जगाला प्रकाश देणारा सूर्यनारायण मी रथ हाकल्याशिवाय जगाला प्रकाश देता येत नाही. पण अजून एक आना सुद्धा सूर्याकून घेतला नाही. एक आना, त्या काळातला पैसा सांगतोय. कमडी, दवडी, आना, लालपई हे जुन्या काळातले पैसे. आडका हे जुने पैसे, ज्यांच्या पॅन्टीवाल्याला कळायचे नाही. अजून फुटकी कवडी सुद्धा घेतली नाही. मी निष्काम सेवा केली. मी गरुडाला सांगितलं, ऐका देवा, आता माझं जगाचा कारभार चालवण्याची ताकद तुमच्या, ते झाडाचं पान तुमच्या सत्तेशिवाय हलत नाही. कोणाला मारायचं, कोणाला जिवंत ठेवायचे तुमच्या हातात आहे. या सगळे सूत्र तुझी या कृपेने, वेदाशी बोलणे, सूर्याची चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, किंवा देव चतुर जाणून अंतर्वर्त तसे, किंवा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. असा तू चतुर जगाचा मालक हेस माय बापा. आणि त्या जगाच्या मालकाला मी पाठीवर घेतोय. मी आतापर्यंत भाकरीच्या व्यतिरिक्त तुमचा कानकोंड नाही. भगवंतानं सांगितलं, दोघा भावाला म्हणायचं काय? एकच म्हणायचंय. त्यानं जीवनभर फुकट रथ हाकलाय, मी जीवनभर तुम्हाला फुकट पाठीवर घेतलंय. या दोघा आम्हा सेवकाच्या बदल्यात, या सेवेच्या बदल्यात एकच देऊन टाका. आमची आई जिवंत करा, आमची आई जिवंत करा. याच्या व्यतिरिक्त काहीच नको. विश्वाच्या मालकाने दोघांची डोळे पुसले. सांगितलं, बाळा हे मला करता येत नसतं रे.
आयुष्यभर 2 पुत्रांनी जगाच्या मालकाची सेवा केली, पण गरुडाची आणि अरुणाची आई मृत्यू पावल्याच्या नंतर पेटूनच दिली. जगाच्या मालकाला सुद्धा उठविता आली नाही. तुमचं आमची काय कथा. शरीराची होय माते, असेल देवाची. पावणे 17 लाख किलोमीटर फिरलो महाराष्ट्रात मी. 222 गाव आंध्र आणि कर्नाटक मधले पाहिले. आतापर्यंत सोपत नाही. तर नित्य देवाला पाठीवर घेऊन फिरायचा योग ज्या गरुडात येतो, आईचा मृत्यू टाळू शकत नाही. तुमची आमची काय कथा आहे 2-4 एकरवाल्याची. मरावंच लागेल आपल्याला. शरीराची होय माती. बाबाजी 2 सख्या बहिणी, एकीचं लग्न झालं आणि एकीचं झालं नाही. खरं तर जी दिसायला सुंदर होती का तिचं नाही झालं. जिचं लग्न झालं ती शांडिल्य. किती उदाहरण रे. टाइम संपल्यावर सांगा मला महाराज. शेखर बुवा मोह काम मशी जेव्हा करावा आणि एकदा हिरवटीला लागल्या वापस येत नाही. मी वा घरू म्हणल्यावर तुम्ही कोण हो ना. मला वा घरू म्हणल्यावर चांगले हसायले. अरे वा विठाला विठाला मजा आहे. आदरणीय सन्माननीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय वयोवृद्ध तपोवृद्ध आज फार मोठ्या अधिष्ठानाचे अधिपती मोठपती महंत सद्गुरू शिवाजी बाबा या ठिकाणी आहेत. आनंद वाटतोय. आनंद आनंद आनंद. काय होतं माहितीये का, चांगल्याच्या सानिध्यात प्रश्न उत्तर करणं विद्यार्थी घडून निघत असतोय. परीक्षा आहे गिरगावकरांची. परीक्षा परीक्षा योग आहे. बाजूलाच काही अंतरावर भक्तीचं स्तोत्र आहे. भक्तीचं मर्मज्ञ केंद्र आहे. ज्या भक्तीच्या लहरी या परिसराला गोड अशा प्रकारच्या भावनेच्या भक्तीच्या स्तोत्र पोचवतात. असं अधिष्ठान नारायणगड संस्थान धाकटी पंढरी आणि या पवित्र भूमीच्या परिसरात या पायथ्याला सेवा करण्याचा योग आहे. आनंदाचा योग आहे. नाही तर कीर्तन कोणी ठेवते. माझ्या आतापर्यंत 123 कीर्तन मुसलमानानं पण ठेवले. काउंट ठेवले मी काय त्याला विचारलं नाही. विचारलं असतं रिकामं पाठीला असतं तर. त्याच्यामुळे मी काय त्यांना विचारलं नाही, पण त्यांनी ठेवले. एकदा विचारण्याचा प्रसंग आला. अख्तर भाई कीर्तन काय के वाजते रखा बोले. मला काही हिंदी येत नव्हती. मैं तस काय हल्ली काय को रखा बोले कीर्तन. महाराज वैसा नहीं, मैंने कैसे दशमेश उपनेर लिए बोले. 2 दशमेश कंपनीचे उपनेर म्हणजे मळणी यंत्र. लिए बोले सबको मालूम होना इसके वास्ते आपका कीर्तन रखा. एक ही बार कीर्तन में बोलो बोले उनके पास उपनेर है. जम गया बरे सब. मी म्हणलं अख्तर मामू तू उपनेर आणले. मी 2-4 बाऱ्या कीर्तनात सांगतो, पण हा भंग कोणता घेऊ. उपनेराच्या उद्घाटनाला आणावे उपनेर, टाकावे कंस, काढावे ज्वारी. कुंटलानं कुंटलानं कीर्तन कुंटलानं. त्याच्या पलीकडे समजा बाबा तुम्हाला मी स्पष्ट वाक्य माणूस. आयुष्यभर काहीनं पाणी पिलंच नाही. आशयच्या वाढदिवसाला कीर्तन.
आता म्हणावंच लागतंय, आदरणीय, सन्माननीय, माननीय. नाही म्हणावं तो बुका कोण लाईल? हे कीर्तन आहेत, कीर्तन कीर्तन. आजचं कीर्तन भक्तीच्या लहरीत आहे, परमार्थाचं केंद्रबिंदू आहे. त्या अधिष्ठानात सन्माननीय आदरणीय बाबाजी सुद्धा आहेत. गोड व्हायच्या शांडिल्याचं लग्न झालं. हे चाललं होतं. शांडिल्य नावाची स्त्री आणि सुमतीचं लग्न राहिलं. दोघी सख्या बहिणी. शांडिल्याचं लग्न झाल्यामुळे ती संसारिक सुंदरशा महालात राहत होती आणि सुमिताचं लग्न न झाल्यामुळे ती एक सुंदरशी झोपडी करून राहत होती. त्याच गावाच्या बाजूला कडेला झोपडी होती, पर्णकुटी होती आणि त्या पर्णकुटीत राहत होती. बाबा एके दिवशी गाव पेटलो, गावच पेटलो. धान 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 गाव जळत येऊ लागलं. राजू शेठ शांडिल्यानं पाहिलं गाव जळतंय. देवघरात गेली. देवघरातून एक पाण्याचं बुटकं घेतलं, तांब्याचं. ते बुटकं भरून पाणी घेतलं, घराच्या बाहेर आली आणि बुटकं भर पाणी घराला याडा घातला. असं पाणी शिंपलं घराच्या भोवताला, असं पाणी सिंचन केलं. अख्खं गाव जळालं, पण शांडिल्याचा महाल नाही जळाला. मालक मधात झोपलेले होते, नाही जळाला महाल. आणि जी साध्वी होती का बैरागिनी, तिची बहीण, तिचं झोपडं पण जळालं. तर तिला शंका आली. ती बहिणीकडे गेली, म्हणली ताई अगं तू संसारिक एक तरी तुझं घर नाही जळालं. मी बैरागिनी अख्खं जीवन मी देवाला अर्पण केले, माझं झोपडं जळाले, तुझं कसं काय वाचलं? ती म्हणली तुझ्यातच माझ्यात फरक आहे. कशानं वाचलं? काही नाही म्हणले. हुताशनाकडे बघितलं, हातात पाणी घेतलं बुटकभर, ते पाणी घराच्या भोवताल शिपडलं आणि एकच त्याला विनंती केली, मी मालकाची सेवा करत असताना तिळभर जर पाप केलं नसेल, मी माझ्या पतीची सेवा करत असताना, तुम्हाला सांगतोय नवरात्रात उपास धरणार नीला, 9 दिवस चप्पल घालीत नाही, 9 दिवस उपास धरणार, भांडू भांडू त्याचा पिना पाडणार, हे उपास धरते त्याला. लवंगाव एकादश. वा बाबा आपल्या संप्रदायात 3च उपास सांगितले. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबांना 3च उपास सांगितले. एकादशी, सोमवार आणि प्रदोष हे आपल्या संप्रदायाला उपास 3 सांगितले. आणि वर्षात पुन्हा 5 उपास वेगळे येतात. एकादशी 29, 5 परवान्या, हे सोमवार आणि प्रदोष. तो सोमवाराला सुद्धा काही काही न कष्टा घातला. बाप मारायच्या आधी धरता येत नाही, रुमण्यानंच हाणायला पाहिजे तुला. तुला कोण्या महाराजानं सांगितले त्याचं नाव सांग, मी त्याला दुपारा हाणतो नदीला. डोक्याचं काढायचं, गुडघ्याला बांधायचं, काय काही काही 2-2 पुस्तकं पाठ करून पांचट विद्वानाच्या नाकात काड्या घालायची. काही काही जळून जाईन तो दुकान. एडकुटेस का तू? असं काम करायला पाहिजे मला. आणि आपले 3 उपास. 70% लोकांना एकादश नाही पण चतुर्थी आहे बाबा. 70% एकादशी धरीत नाहीत पण चतुर्थी सोडित नाहीत. किती नाटक येत हा. मला होदलच कंस हाणलीन पाखरायला. एकादशी करायला पाहिजे. पवित्र उपास आपल्या संस्कृतीतला. गणपती कोणाची पुत्र? जाऊ दे, होतं ईशांतर. मला एसटी लांबून आणायचा नादे. डिझेल घरचं नसते ना बाबा. बाहेरचं तेल जळते त्याच्यामुळे मी काही ताण घेत नाही. देवीचं तेल देवीला आणि भूत्याला घाईला. गणपती बाप्पा महादेवाचे सुपुत्र आणि महादेव एकादशी धरते. मग गणपतीच्या उपासकांनी एकादशी नाही धरायला पाहिजे? ज्याची भक्ती करतो त्याचा पिता एकादशी धरतोय. हरिहरा भेद. किती किती मोठं टोक आहे. पण काय नाटक. नवरात्रात काही काही पापी गुंडाळ चपला घालीत नाहीत आणि दसरा झाल्यावर घोरपडी सोडित नाहीत. काय नाटक. त्याला असं वाटतं आम्ही लयच परमार्थी की तुका तुकाराम महाराजाचा चुलता आहे का सुंगळ्या. विठाला विठाला वारकरी संप्रदाय म्हणजे असा मोकळा संप्रदाय. कोणाच्या अशा गाठीत बांधलेला संप्रदाय. मोकळा मोकळा प्रफुल्लित पुष्पासारखा, मंजुळ वाहणाऱ्या वाऱ्यासारखा कोमल संप्रदाय वारकरी संप्रदाय. आठीगाठीतला संप्रदाय नाही. मला असं वाटतं वाघिणीचं दूध पिणार आहे ना तरी शेळीच्या स्तनाला तोड नाही लावायला पाहिजे. जिथं ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, ज्या राज्यात जन्माला आले
जिथं महान संत जन्माला आले अशा लोकांनी बासकळ उपास धरायची तरी काय गरज आहे? विठाला विठाला 25 एकर ऊसाचा फळ आहे, 25 एकर ऊसाचा फळ आहे आणि ते बाजऱ्याचं सरमाळ खाले. हे म्हणलं हेच कांद्यात गोडी आली, बाजऱ्याच्या कांद्यात गोडी असती का? अरे ऊस आडे ना सुमळ्या, तू का शेपुडीवर बाजरं खाला? हुशे 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 हुशे. आमच्याकडे अति निर्बुद्ध माणसाला सुमळ्या म्हणते. तुम्हाला जरा शंका येत असेल. विठाला ते निजामाच्या काळात शब्द पडला आमच्या तिकडे. 17 आमच्या तिकडचीच मिळते. मला तुम्ही मराठवाड्यातले देतात का? नगर म्हणल्यावर अर्धा पश्चिम महाराष्ट्रातला काही कोपरा, बीड मराठवाड्यात देतो ना. तुम्ही आमच्यातलेच येत, काय ताण नाही. फक्त आम्हाला जरा निजामाचा जास्त शेक लागला आणि तुम्हाला आळ लागली. इथाला बाई तुझं घर नाही झालं का? ते म्हणजे अग्नीला सांगितलं, हे अग्नी नारायणा, उभ्या आयुष्यात जर मालकाची सेवा करत असताना एक तिळ मात्र जर पाप केलं नसेल तर मालक मधात झोपलेले घर जाळू नको. नाही जाळलं अग्नी. बाबा त्या सुमतीच्या अंतकरणाला पाझर फुटला. तिनं सांगितलं ताई तू संसारिक असून पतीची सेवा केलीस तर अग्नी तुझं घर जाळीत नाही. मी जीवनभर त्याचं भजन केलं, माझं झोपडं जाळतंय, त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा तूच बरी. हो म्हणजे, पण आता काय इलाज? 100 वर्ष वय झालतंय, आता माझ्याशी लग्न कोणी करीन का? पण शांनीला बहिणीला सांगितलं काळजी करू नको, शरीराची माती सांगतोय ताई, तू काळजी करू नकोस. उद्या सकाळी देवदर्शना करता जाय आणि देवदर्शनाला गेल्याच्या नंतर जो कोणी पहिला भेटन त्याला तू माळ घाल, त्याला तू पती मान. काय देवता असेल त्या देवतेचं नाव सांगत नाही. त्या दर्शना करता सुमित्रा गेली. ती सुमती सुमित्रा 2-3 नाव आली तिला. दर्शना करता गेल्याच्या नंतर आजूबाजूला पाहिलं पण तिला कोणी दिसत नव्हता. माणूस, पुजारी नाही, कोण नाही, कोण नाही. हार हातातच होता, भेटेल त्याच्या गळ्यात हार घालायचा. पण थकून 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 मंदिराच्या पाठीमागे एक पडका गाभारा होता आणि त्या गाभाऱ्यात गेली. तिथे एक जण बसलेलं होतं. साजूकसा संधी प्रकाश मध्ये गेला आणि त्या प्रकाशात पाहिलं कोणीतरी महात्मा आहे, त्याच्या गळ्यामध्ये हार घालून टाकला. महाराज मी तुमची धर्मपत्नी आहे. पण ते महाराज ज्या वेळेला बाहेर आला त्यावेळेला लक्षात आलं त्याच्या अंगाला आळ्या पडलेल्या होत्या, रक्त वाहत होतं, पू वाहत होता. तुम्ही माझे पती आहेत. ठीक आहे म्हणजे आता कसं का? तुम्ही अंधारात का बसलात? ते म्हणलं उजेडात माशा जास्त त्रास देण्यात आहे. माशाच्या त्रासापासून मी आतमध्ये बसलेला आहे. ठीक आहे म्हणजे, पण मी तुमची आता पत्नी आहे. त्याला सांगितलं अगं कितीतरी लोकांना हाका मारल्यात, मला कोणीही स्वीकारलं नाही, मला घरच्यांनी सुद्धा काढून दिले, आणि तू मला कशी सांभाळशील? मी कुठं धड आहे, मला कुठं जाता येत नाही, भिक्षा मागता येत नाही, तुलाच मला स्नान घालावं लागेल, तुलाच मला कपडे घालावं लागतील, मला जास्त चालता येत नाही, माझे हात पाय ह्या बिमारीनं आजारानं ग्लानीला गेलेत. काय हरकत नाही, काळजी करू नका. बाहेरची थंडी मला सहन होत नाही, अंग जास्त उलते, म्हणून मी आतमध्ये बसलो होतो. तिने एक असा कुडव तयार केला, म्हणजे टोपलं समजा आपल्या भाषेत. त्या टोपल्यामध्ये गरम पाणी टाकायची आणि त्या गरम पाण्यात त्याला बसवायची. दिवसभर पाणी गार झाले की पुन्हा गरम टाकायची. त्याला थंडीचा त्रास होत नाही. डोक्यावर घेऊन मालकाला फिरत होती. एके दिवशी फिरत असताना हा मालक किती चित्र लक्षात घ्या, अख्खं जीवन खराब झाले बाबा. आणि बायकोच्या डोक्यावर टोपल्यात बसलेले असताना एक वेश्या पाहिली आणि सांगितलं, हे प्रिय मला ती फार आवडती. आणि मला असं वाटतंय, हे मला सांगायची गरज नव्हती, चला सांगतोय, मला फक्त शरीराची उभी माती पुरावा द्यायचा होता. तिने सांगितलं, मालक आपली परिस्थिती नाजूक आहे, तुम्हाला काही काम करता येत नाही, आणि मी जे भिक्षा मागते आपल्या दोघांची उदरनिर्वाह होतोय, आता तिच्याकडे जाण्यासाठी पैसे लागते. ते मला काही प्रयत्न कर, पण मला त्या वेश्येकडे जायचंय. ठीक आहे. बाईनं दारोदार भिक्षा मागितली, ते पैसे जमा झाले, ते पैसे कमरेला एखाद्याच्या कसनीत बांधले, मालकाला डोक्यावर घेतलं आणि वेशेच्या घरी नेऊन घालत असताना रस्त्याने जाता जाता लगबगीनं चलत असताना एका झाडाखाली एक सूळ रवलेला होता आणि त्या सुळावर एक साधू देलता. त्या साधूचं नाव होतं मांडव्य. सूळ देलता, त्या सुळावर साधू आहे. आणि लगबगीनं चालता चालता टोपल्यात बसलेल्या हिच्या मालकाचा कोपर बाबा त्या सुळाला लागला आणि सूळ हल्ला गेला आणि त्यानं शाप दिला, ज्याने कोणी माझा हा सूळ हल्ला असेल ते उद्या सकाळी सूर्योदयाला मरण. शाप मांडव्य होते ते.
ठीक आहे, 2-4 अभंग पाठ करणारा महाराज थोडाच होता का? 2-4 श्लोक पाठ करून दुसऱ्याच्या नाकात काळ्या घालणारा गिरीगावकर थोडाच होता तो? मांडवी ऋषी, मांडवे बाईनं ऐकलं, उजळलं की मालक मरते, उजळलं की मालक मरते. तसंच टोपलं खाली टेकलं आणि पूर्वेकडे तोंड केलं. सकाळी हातात पाणी घेतलं. बेटा, तू उजाडा की कपाळावरचं कुंकू जाते, तू उजाडा की कपाळावरचं कुंकू जाते. उजाडता कामाच नाही बाबा. 10 दिवस सूर्य उजाडच नाही. माझ्या गोळ्या नाही संपल्या, पुराण सांगतोय. एखाद्याला जर पटत नसेल तर ज्यानं पुराण लिहिलंय त्याची सोय पहा. मी कधीच मनाचं सांगणार नाही. हा चुकून नाही, कधीच सांगणार नाही, कधीच नाही. वाचिल्याशिवाय सांगतच नाही. अन्यथा अशा अधिकारी संतांचं वाक्य सांगेल. 4 अभंग पाठ करून सांगणाऱ्याचं कधीच नाही सांगणार. कारण भीती कशामुळे माहितीये का? त्याचं सांगणं काही वाईट नाही, पण त्याचं सांगलेलं ऐकून सांगा. एखाद्याने विचारायला हे कशात आहे, तर कीर्तनात धोतर पिवळं होईल ना, पुरावा द्यायचा कुठून? त्याच्यामुळे चांगल्या व्यक्तीचं सांगायचं एक, अन्यथा वाचून सांगायचं. 9 दिवस संपले, सूर्योदय होत नाही. देवता त्रस्त झाल्या. काय करावं? यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाल, दिग्पाल, 4 वास, परमहंस, ब्रह्मादी देव, भगवान शिव, शंकर, विष्णू, परमात्मा सगळे एकत्रित आले आणि त्या सुमतीला सांगितलं, बाई एक काम कर, सूर्याला उदय होऊ दे, या जगाची दळणवळण क्रिया कशी चालवायची? ती म्हणली, भगवान मान्य, सूर्याला उदय व्हायला काय हरकत नाही, पण मालक मरायले. ठीक आहे, आम्ही तुझ्या मालकाला मरू देत नाहीत. मान्य म्हणले, मालकाला मरू देत नाही, पण साधूचा शाप सोपा आहे का? त्या साधूचा शाप पूर्ण करण्यासाठी, एका साधूचा शब्द पूर्ण करण्यासाठी 10 गर्भवास सोशिले. अंबरीशा कारणे 10 गर्भवास, 10 वेळा गर्भवासाला आला देवा. सामान्य शक्ती, मांडव्याचा शाप आहे. मग मांडव्याची समजूत घालण्यासाठी काय काय केलंय हा विषय मांडित नाही, पण दृष्टांत संपला. 10 दिवस सूर्याला बाहेर येऊ दिलं नाही. बाई किती अधिकारी असेल कल्पना करा. 10 दिवस भगवान सूर्यनारायणाचा प्रकाशच बाहेर येऊ दिला नाही. किती सुमतीची ताकद मोठी असेल. जर त्या अग्नीतून मालकाचं घर जळू दिलं नाही, शांडिल्यची ताकद काय असेल. पण आज सुमती शांडिल्य जिवंत आहेत का? नाही. यालाच म्हणायचं शरीराची होय मालकी, शरीराची एकदा घटका भरली की यम थांबतच नाही. घटका भरिता न लागे वेळ, घटका भरिता न लागे वेळ. घालून दिल्या हानीचा आसाराम महाराज. घटिका भरिता न लगे वेळ, उभा काळ वाट पाहे. एकदा घटका भरल्याच्या नंतर एक क्षणभर वेळ लागत नाही. काळ उभाचे काळ. एक पुरावा सांगून पूर्णविराम करू. एके दिवशी गांधारीचे 100 कट्टे नदीला गेले. बाबा येडगळ होते, एकही धड नव्हतं त्याच्यातलं, जिने आखली होती. नदीला गेले आणि चिखल घेऊन आले. चिखल
पण आई तिला म्हणतात की ती सगळ्या चुका झाकून नेती, तिचं नाव आई. गांधारीनं आपल्या मुलांचा, राजाचे मुलं आहे त्यांचा अपमान होऊ नये म्हणून गांधारीनं त्या चिखलाचा उपयोग एक फार विद्वान व्यक्ती बोलून घेतला, म्हणजे कारागीर, कलेची देवता, आणि त्याच्या हातानं त्या चिखलाचा हत्ती तयार केला. बाबा हत्ती वाळीला 2 दिवस हत्ती, त्याला चाकं लावली लाकडाची, गळ्यात नाडा बांधला, आणि तिसऱ्या दिवशी संक्रांत आली आणि त्याच हत्तीवर गांधारी बसली आणि वाण द्यायला सुरुवात झाली. तेव्हापासून या नागिनीच्या पानावर एक हत्ती टेकी त्यात प्लॅस्टिकचा, संक्रांतीच्या दिवशी. ह्याला माहित नाही कशामुळे हत्ती देते वाण म्हणून. सखूबाईने केलं, जिजूबाईने केलं, देवबाईने केलं, अंतिकाबाईने केलं, कस्तुरीने केलं, केल्यासाठी करते ते. आपलं माहिती असली पाहिजे, माझं मते माहिती. तुमचा काही दोष नाही ना, यायला माहित होत नाही ते आमच्या कीर्तन करायचा दोष आहे. विठाला विठाला विठाला. मी फार विद्वान आहे असं मला कधीच म्हणायचं नाही, आणि मी तसं जर म्हणत असेल स्वतःला विद्वान तर माझ्यासारखा पांचट जगात कोणी नसेल. पण मला एक म्हणायचंय, मी फिरून केलेल्या अभ्यासाच्या निकषांती सांगतोय, 40% एकादशी धरणाऱ्या लोकांनाच माहित नाही एकादशी काय आहे. फक्त धरायची म्हणून धरायची. कशा करता एकादशी धरायची? एकादशीचं व्रत काय, कोणापासून निर्माण झाली, काय एकादशी धरली, काय श्रेष्ठत्व आहे तिचं, काय आपल्याला तत्व माहित नाही त्याचं. रुखमांगद भव धर्मांगद भव सांख्य प्रणाम खल निर्देशन सकल सुधारे कांती भवाति विजायन्ते एकादशी भव पुण्यतिकालम एकादशी भव पुण्यतिकालम अमरेन्द्र भव संगजने अमरेन्द्र भव संगजने अमरेन्द्र भव संगजने त्रिगडज त्रिगडज सगदधिकाल त्रिगडज त्रिगडज सगदधिकाल त्रिगडज त्रिगडज सगदधिकाल ए वृद्धिंगन भव संग सुधाय वृद्धिंगन भव संग सुधाय वृद्धिंगन भव संग सुधा कालम विखमक जायन्ते कालम विखमक जायन्ते कालम विखमक जायन्ते नक्त नक्त भव सुधाति काल नक्त नक्त भव सुधाति कालम. क्या खंडू दादा, वाह 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 वाह, क्या बात. कशा करता, कोण रूप मांगत, कोण धर्मांगत, एकादशीचं पुण्य काय माहिती असलं पाहिजे, वृत्त माहिती असलं पाहिजे. त्या हत्तीवर बसून संक्रांतीचं वाण दिलं. थोडासा गांधारीला अहंकार आला. महाभारत सांगते बरं, कमी नाही. गांधारी पतिव्रतेच्या यादी तिच्या दिवशी, तिला वाईट म्हणण्याची ताकद गिरगावकरची काय टप्पर आहे, पण थोडा अहंकार झाला. तिने हत्तीवर बसून वाण देत असताना खाली उतरली नाही, कुंतीच्या हातावर कुंकू टाकलं. भारतीय संस्कृतीनुसार हातावर कुंकू बाबा 2दाच टाकता येत असते. ज्या स्त्रीला शिवायचं नाही तिनं भगव्याला हात लावू नये म्हणून दुसऱ्या स्त्रीनं तिच्या हातावर कुंकू टाकावा 1, आणि आवस मागायला आलेल्या स्त्रीच्या हातावर कुंकू टाकावा 2. विठाला विठाला. एरवी मंत्र्याची जरी बायको असेल आणि भिकाऱ्याची जरी बाई मंदिरात आली असेल तर मंत्र्याच्या बायकोने भिकाऱ्याच्या बाईला कपाळाला बोट लावूनच कुंकू लावा, का तिच्या कपाळावर इचून असतो. आणि जी मंत्र्याची बाई तिच्या कपाळावर काय महादेव नसतो, हरीत कुंकू लावायला त्याच्यात काही लहान मोठेपणा नसतो, लावायला पाहिजे. पण गांधारीने वरून कुंकू टाकलं, उपेक्षात्मक बुद्धीने टाकलं. त्याचं कारण सांगू का, वाण दान घेतात, दिल्याच्या नंतर परत मागतात त्याला वाण म्हणतात, आणि दिल्याच्या नंतर वापस मागत नाहीत त्याला दान म्हणतात. आणि वाण आहे संक्रांतीचं, हे परत घ्यावं लागते, परत त्याला उष्ण म्हणायचं, उष्ण. आणि गांधारीला माहित होतं पुढच्या संक्रांतीला आपलं उष्ण परत करू शकत नाही, का, कारण पंडूराजा कमरेपासून खाली गार पडले होते. शरीराची माती सांगतोय. परत आली, संक्रांत झाली. संक्रांतीचा दुसरा दिवस आटपला आणि संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी पंडूराजाची वाणी बंद झाली. थोडे बोलनात, शरीर क्षीण झालं. कुंती आई साहेबांनी धर्माला सांगितलं, अर्जुन, भीम, नकुल, सहदेवाला, 5 मुलांना सांगितलं, बाळांनो तुमच्या द्वारकेच्या सख्याला बोलवता का? आवाज दिला भीमाने. भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा माझा विटेवरचा जगाचा बाप धावत आलाय. जी आत्या, कुंती आत्या होती. काय ग आत्या? कन्या,
अरे एक संक्रांत होईपर्यंत कपाळावर कुंकू ठेवतो का माझ्या? मला पुढच्या वर्षी संक्रांतीला गांधारीला माझ्या जावाला परत वाण करायचं रे. मालक आज सकाळपासून बोलत नाहीत, कमरेपासून हातपाय खाली उचलत नाहीत रे कन्हैया. माझ्या मालकाला आयुष्य पाहिजे. जी आता ठीक आहे ठीक आहे. यमराज देव येतो, देव येतो. जी मालक, जी जी जी. आमचे आत्ते मामा पंडूराजा, हस्तिनापूर नरेश, पांडवांचे पिता, कुंती मातेचे पती, यांना आयुष्य किती? आज दुपारात मारणार आहे म्हणजे 12:30ला. ये म्हणून सांगून दिलं, त्याचं काय उघडं खातं होतं. आज 12:30ला मारणार आहे. आणि काही गोष्टी करत असताना दयामाया कशाची आली? यमाला कशी दया आली? काही गोष्टी करावच लागत असतात. ठीक आहे म्हणले. यमराज एक काम करा म्हणले, मी देव आहे आणि कुंती माझी आत्या आहे. माझ्या आत्याला 1 वर्षभर वाण देता यावा म्हणून 1 वर्षभर माझ्या आत्ते मामाला पंडूराजाला मरू देऊ नका. ये म्हणला आपला राजीनामा. ते असं पद आहे की त्या पदात काही खालाच भेटत नाही. ते का ग्रह खाते, का ते शिक्षण खाते, का ते वाहन परिवहन अवजड खाते, हे असे थोडेच काही खाते. काही बी खातं, काही खातं. ते माणसं मारायचं खाते. आपला राजीनामा. भगवंतानं सांगितले बेट्याने यानं राजीनामा दिला तर हे पद दुसरं कोणी स्वीकारित नाही. हे पद नुसतं मोठा वाडा पोकळा वासन वारा जाई भासा भासा काहीच कामाचं नाही. नुसतं यमराज 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 मे मारायचं पद. मग एक काम करा म्हणजे 12:30ला मारायचे का? 11लाच मारा. देव म्हणतो 12:30ला मारायचे का? 11लाच आमचे आत्ते मामा मारा, पण राजीनामा देऊ नको गुडे यमा. ठीक आहे म्हणले. आत्याला सांगितलं, आत्या तुझ्या मालकाचे प्राण वाचवायची ताकद माझ्यात नाही. कोणती हुशार होती. 4-5 घंटे मालकाचा मृत्यू राहिलेला होता. 4-5 घंटे, 4-4.5 तासाचा. सकाळचं ब्राह्मी मुहूर्त आहे. धर्मा ची आई पितामहाला बोलून घे. आणि धर्म भीष्माचार्याकडे गेले, प्रणाम केला. पितामह काय दृष्टीला आईसाहेबांनी बोलवलंय तुम्हाला. ठीक आहे येतोय. बाबा जरा लवकर बोलले. अरे तुझ्या मागेच आलो मी. आलो मागे आलो. पंडूराजा घरी आल्याबरोबर आपलं पितामह भीष्माचार्य आल्याबरोबर सर्वांनी साष्टांग प्रणिपात केला. भीष्माचार्याला बसायला सिंहाच्या मानेवरच्या केसाची घोंगडी होती. बाबा सिंहाच्या मानेवरची केस असते का त्याला आयाळ म्हणतात, आणि ती घोंगडी भीष्माचार्याला बसायला. कुंतीला पदराची वटी केली. सांगितली मालक पितामह गुरुदेव 1 वर्ष कुंकू कपाळावर राहावं याची अपेक्षा आहे. असं यमराज मी भीष्म आहे. तर यमानं रेड्यावर बसल्या बसल्या कष्ट खोसला. भीष्माचार्याचं नाव ऐकल्याबरोबर धोतर सुटलं. यमाचं काय ताकद असेल भीष्माचार्याची. जी 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 जी. काही नाही म्हणे, एक काम करायचंय. पंडूराजाला आयुष्य किती? आज 12:30ला जाणार आहेत. माझी इच्छा आहे 12 महिन्याचं आयुष्य देऊन टाका. तर यमाचे डोळे भरून आले आणि भीष्माचार्याला सांगितलं, मालक एक करा, मी 25 वर्ष मरू दिलं नसतं, पण तुमच्या अगोदर देवाचा निरोप आला आणि देवाला नाही म्हणलो, आणि आता तुम्हाला हो म्हणता येणार नाही. यमाची आडकी त्यात सुपारी. असं कधी होते माहितीये का? एका गरीबाचं लग्न होतं बाबा, आणि गरीबाच्या लग्नाला सगळे पुढारी आले. सगळ्या पक्षाचे, सगळे म्हणण्यापेक्षा सगळ्या पक्षाचे आले. आणि ब्राह्मणाने हातात माईक घेतलं आणि लाईट गेली. शिवदाना या वरिष्ठ पुढचं गुंगुम झालं, लाईटच गेली. जनरेटर नव्हतं. मागचा एक पुढे 2 मिनिटं देऊ बाबा, थांबा थांबा 2 मिनिटं थांबा. आहे लग्नाला 10 मिनिटं वेळ थांबा. येरी सत्कारात 1.5 घंटा घातलाय ना. आपल्या लग्नात सत्कारात किती वेळ जातो? वेदी निघून जाते. मुसलमान वेदी कधी घालीत नाहीत, लक्षात घ्या. आपली नुसती हिंदू संस्कृती छात्यान मांड्या बुडबुडू सांगायची आणि घटका कोणतीच साधायची नाही. बऱ्याच नवरदेवाची घटका नाचण्यातच चालली. 2-4 लग्न तर आधी जेऊ घातली मग लावली. नाचू द्या म्हणजे चल द्या. जेव्हा अंगातलं पाणी सगळं घामावाट निघून जाईन तेव्हा लग्न. काय संस्कृती. आणि मग अशीच लेकरं जन्माला येतात. महाराज त्यानं मला काठीच उगारली, म्हणून तुझ्या अंगावर त्यानं ट्रॅक्टर घालायला पाहिजे होतं. हो तुम्ही दोघं घोड्यावर उतरून नाचू लागलात ना लग्नात. आता फक्त वरमाई
दोन्हीकडच्या ह्या नाच काही काही लग्नात तर त्या पण नाचायल्या त्या सुद्धा ज्याच्याकडे अति पैसा झालाय का त्याच्यात बायका सुद्धा नाचायल्यात बायका सुद्धा. मी मोबाईलवर पाहिलं मला ते वाटलं बनीला असेल पण कधी 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 असं लग्नात सुद्धा अरे लाज वाटायला पाहिजे. लाज आपण कोण्या राज्यात आहेत आपण कोण्या देशातले आहोत किती पवित्र संस्कृती या देशाची. या देशामध्ये स्त्री नाचवणाऱ्याचे पाय कापल्या जायचे जे नाचताना पाहायला गेले त्यांचे डोळे फोडल्या जायचे. या पवित्र देशाची संस्कृती आपण किती 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 मूर्खपणा किती संस्कृती मातीत काही काही पांचट घालायला कर व्हायला कर 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 असो. लाईट गेली आणि एका पुढाऱ्यानं सांगितलं देवप्पा थोडं 5 मिनिटं थांबा लाईन टाकायला लावतो. समोरच होते फोन लावला इंजिनियर साहेब आहेत का हो मी आमक्या पक्षाचा पुढारी बोलतोय. बर साहेब बोला 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 लग्नाचं मंगलाष्टक चालू आहे 10 मिनिटाकरता लाईट टाका. साहेब पॉवर हाऊस मधलं एक काय सबस्टेशन काय असते त्याला काय असते त्याला दुसरं काही सांगा ना. झंपरी गट तुटली काही सांगा ना. काय लाईट खात्यात नोकरी थोडीच केली तुम्ही काही सांगितली तुम्ही होच म्हणणार आहे. मला तितका बी गुलशा समजू नका. विठाला विठाला एक ट्रान्सफॉर्मर जळालंय. 23 नाव आहेत हेल्पर मधले सुद्धा 23. मी तसा राहतच नाही बाबा. मला वाचवायचं ना दे. मी 170 ग्रंथ वाचले आपले 24 वाचले दुसऱ्याची. मला नमाज लय सुंदर पाडता येते. मला काय काळजी व्हायचं नाही. ज्याच्या नदीला पाणी येते ईर कशाला खाली पण शिकवायचं नेमकं त्याच्यामध्ये काय. पाली भाषेतले 14 मंगलाष्टक येतात मला शिकायचं काय नेमकी कोण्या धर्माची काय शिकवण आहे आणि कुठल्या धर्मामध्ये वाईट शिकवण नाही. हे धर्म प्रचारक माणसं पांचट असतात नाही तर कुठल्याही धर्माची शिकवण वाईट नाही. मग त्या इंजिनियरनं सांगितलं साहेब ट्रान्सफॉर्मर जळालंय लाईट 8 दिवस येऊ शकत नाही. करा देव बाबा मंगलाष्टक सुरू. त्या पुढाऱ्याच्या पाठीमागे दुसरा पुढारी बसलेला. इंजिनियर साहेब मी आमच्या पक्षाला पुढारी जी 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 साहेब जी 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 लाईट 2च मिनिटात टाकतो आणि झाली लाईट आली ना. बाबा पहिल्या पुढाऱ्यानं पहिलं मंगलाष्टक होऊ दिलं घरी गेलं खोऱ्याचा दांडा काढा आणि इंजिनियर कातडीने हुस्तर हाणला. इंजिनियर साहेब म्हणले साहेब लाईन टाकली ना ते म्हणला टाकल्यामुळे सांगले तुला तुम्हाला काय म्हणलं 8 दिवस लाईट येत नाही ट्रान्सफॉर्मर जळाले आणि आमच्या विरोधकानं फोन केला तू 2 मिनिटात टाकतो बेट्या आमची प्रतिष्ठापनाला लावतो पुन्हा दाताड पुरुष तर हाणला. ही परिस्थिती कोणाची झाली एकाचं ऐकलं आणि एकाचं न ऐकल्यामुळं इंजिनियरची. यमाची तशीच नाही व्हायची का. आपला हेच मुद्दा चालला होता ना. यम देवाला काय म्हणला मी पंडूराजाला आयुष्य देऊ शकत नाही आणि भीष्माचार्याच्या म्हणण्यानुसार जर यमानं आयुष्य दिलं असतं तर विटेवरच्या मालकानं धोतर सुटूस तर यमाला हाणलं असतं. खालचे जर मारू शकते ढवळ्या कपडेवाले ते तर जगाचा बाप हे नव्हते नेमचं हाणलं का त्याने यमाला. मालक मला माफ करा. भीष्माचार्यानं सांगितलं तुझं काम तू कर माझं मी करीन. शरीराची ही माहिती सांगतोय. घोंगडी पांगवली शिवाच्या मानेवरच्या आयळाच्या केसाची घोंगडी होती ती पांगवली आणि गादीवरची पंडूराजा घोंगडीवर घेतले. उशाला किंवा पाय त्याला मला याचा पुरावा सापडला नाही. त्याच्यामुळं घोंगडीच्या एका कोपऱ्यावर भीष्माचार्य बसले. मी ठामपूर्वक सांगणार नाही उशाला बसले म्हणावा तर आपल्याला माहित नाही पाय त्याला बसले म्हणावा तर भीष्म अधिकारी म्हणून घोंगडीच्या एका कोपऱ्यावर भीष्म बसले इतकं प्रतिपादित करतो. आणि ज्या वेळेला वाचनात पुरावा येईल त्यावेळेला तेही सांगेल कोणी कोण बसले होते. तर 12:30 वाजता यम आला. 12:30ला यम आल्याच्या नंतर भिक्षा मागितली दारात. तुमच्या माझ्यासारख्या माणसाच्या रूपात आला. भिक्षां देहि मा. कुंतीनं सुपात धान्य घेतलं आणि यमाला वाढायला गेली. माणसाच्या रूपात यम होतो पण त्या माणसातल्या रूपातल्या साधूनं सांगितलं बाई मी लग्न झालेल्या बाईची आजची भिक्षा घेत नाही. मी पुरुषाच्या हातची भिक्षा घेत नाही. मला ब्रह्मचारी किंवा संन्यासी पाहिजे. संन्यासाची किंवा ब्रह्मचार्याच्या हातची भिक्षा घेतो. कुंतीला इतका आनंद वाटला एवढा मोठा तत्वसिद्धांतिक योगी आला आणि त्याला दान करण्यासाठी आपल्या घरात भीष्माचार्य आहेत. पितामह पितामह आता 12:30ला 10 मिनिटं शिल्लक आहेत. पितामह दारात एक असा योगी आहे आणि तो योगी ब्रह्मचार्याच्या हातची किंवा संन्यासाच्या हातची भिक्षा घेतोय. तुम्ही त्याला भिक्षा वाढा. पितामहानं सांगितलं कुंती त्याला म्हणत 12:30च्या नंतर वाढी. कुंती बाहेर गेली. 10 मिनिटं थांबा म्हणले महाराज. 10 मिनिटं 12:30च्या नंतर तुम्हाला भिक्षा वाढेल. ते योगी म्हणला मी तो रोग वाचत नाही मी मरतो. कुंती वापस आली. बाबा ते मरतय तोपर्यंत
भीष्माचार्याने सांगितलं मुकाड्या बस, ते योगी नाही, ते यम. मी इथून उठलं की हे मरत आहे, मी इथून उठलं की हे मरत आहे. 12:30च्या नंतर अर्धा मिनिट झाल्या भीष्म गेले. वारायची का भिक्षा? चव घातली म्हणजे ना आता काय करायची भिक्षा. येतो मी. बाबा 12 वर्ष पंडूराजाला आयुष्य, 12 वर्ष. कोणाची ताकद होती? भीष्माचार्याची. पण सिद्धांत पहा, ज्या भीष्माचार्याच्या शक्तीनं तात्काळ 12:30ला मरणारे पंडूराजा 12.5 वर्ष जगतात. भीष्माचार्याचा अधिकार किती मोठा. त्या भीष्माचार्याच्या अंगामध्ये 113 बाण घुसले. ज्योतिष सरोवर, तुम्ही कुरुक्षेत्र बघायला जा. कुरुक्षेत्रावर ब्रह्मसरोवर आहे, 244 एकरचं ब्रह्मसरोवर. फार सुंदरचं सरोवर. हो, ते बोर्ड वाचिलं, हक्क माणूस नेत्याचा निधी 71 लाख, 1,25,00,000 निधी त्या सरोवराची. काय निधी. आपल्याकडे मंदिराच्या पायऱ्या बांधल्या तर सन्माननीय आदरणीय, त्या 2-3 पायऱ्याचे सुद्धा तिथे नाव पडले जाते. 2 बरास फरची यांच्या स्मरणार्थ रामकृष्ण हरी 3,500 रुपये बरासची फरची. 7,000तच चंद्र सूर्य येतोपर्यंत नाव हे आपल्याकडचं. आपल्या पत्रिका पाहिल्यानं सप्त्यातल्या छटाक जिरे यांच्याकडून अर्धा किलो खोबरं, ते पण नाव पत्रिका. काही तो सांगावं लागत आहे. यांनी 4 जार सप्त्याला दिले. रामकृष्ण हरी समुद्राचे पिलूच येते. नाही त्याचं नाव घ्यावं तर त्याच्या इतकं अंगात येतं हे का आपल्याला मोजीत येत का खास त्याच्या तेच चलू द्याले. मग काय तुला घेऊन नाचावं काढवा किंवा 3 जार वाल्याला. लय विचित्र काम. त्यानं दिलेल्या पंक्तीत 3 दिवस वारकऱ्याचे पोट दुखले. यांच्या स्मरणार्थ पडलं. यालाचा पता नाही चपात्याला त्याचं नाव पत्रिकेत ठोकर अक्षर टाकायचं. मुक्त दान करणारी माणसं. मुक्त काय करायचं लोकांना सांगून. वरच्या माणसाच्या यादीत गेल्याच्या नंतर सगळ्या याद्या सखोल होत असतात. खालच्याला सांगून तरी काय फायदा आहे जांभाळे देणार आहे ना. ही यादी असती 11:30ला कीर्तनाच्या नंतर. तेव्हा अर्धवट आपल्या गाड्याच्या ध्यानाकडून मग गाडी निघती का, अडखती का, काय होती का, त्या नादात तेव्हा यादी सांगण्याचा कार्यक्रम तेव्हा करलेलीच कानं सगळी. ज्योतिष सरोवराच्या ठिकाणी भीष्म पडले. ज्योतिष सरोवर आहे कुरुक्षेत्र बघा तुम्ही. त्याच्या काही अंतरावर अभिमन्यू पडलेला होता. या 6 ठिकाण पाहिले ज्योतिष सरोवराचे कुरुक्षेत्राच्या बाजूचे. 113 बाण भीष्माचार्याच्या अंगात. ते कृष्णाला बोलून घेतलं. कन्हैया जी बाबाजी काय चालू आहे? दक्षिणायन. उत्तरायणाला किती दिवस बाकी आहेत? 22.5 दिवस. ठीक आहे कृष्णा येतो. जगाचा मालक भीष्माचार्याच्या पाया पडा, बाजूला गेले आणि भीष्माचार्यानं सांगितलं पाहिलं, देखोनी दक्षिणायन अति घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळासी सारोनी यादूर स्वशरीर रक्षिले. देखोनी दक्षिणायन अति घोर. 22.5 दिवस उत्तरायण लागण्यासाठी वेळ यमाला सांगितलं, यमा मी इच्छामरणी आहे, 22.5 दिवस तिथं थांब आणि 22.5 दिवसाच्या नंतर मला घेऊन जाय. कोणाची ताकद होती? भीष्माची. 12 वर्ष आयुष्य देण्याची पंडूला ताकद कोणाची? भीष्माची. जिथं देव हात टिकू शकत नाही तिथं भीष्म डोकं लावतात. तरी पण त्या भीष्माला ज्योतिष सरोवराच्या ठिकाणी पेटवलंय. शरीराची होय माती, शरीराची होय माती.